हे स्थान आसनस्थान आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू नवगावातील एका ब्राह्मणाच्या दहीभाताच्या अरुग्णेचा विनंतीचा या ठिकाणी स्वामींनी स्वीकार केलेला आहे। ते स्थान आपण वंदन करतोय। नवगाव येथील सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू चरणांकित स्थानाचे आपण वंदन करतोय। निसर्गरम्य असलेले असे हे स्थान आपण वंदन करताय। हे स्थान वंदन करतोय आपण। रानाईसा क्षेमालिंगन देणे स्थान आहे। दंडवत प्रणाम मंडळी। सध्या आपण श्री क्षेत्र नवगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद हे स्थान वंदन करतोय। येथील अवस्थान सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते, त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय। येथील लीळा आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पूर्वार्धात अंगलेग गव्हाणहून येथे आले होते। त्यांचे या ठिकाणी 20 दिवसांचे वास्तव्य होते। 20 दिवसाच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी येथून मायगावला गेलेले आहेत। येथील दुसऱ्या लीळा म्हणजे ब्राह्मणाला स्थिती देणे, ब्राह्मणा स्थिती जाण्यास उपाय सांगणे, सापाचे उतटणे करणे, मार्कंडाला पांचाळेश्वरला पाठवणे, अशा या स्थानाच्या श्री क्षेत्र नवगाव या स्थानाच्या लीळा आहेत। हे स्थान आपण वंदन करूया। हे स्थान वंदन करतोय आपण। चरणचारी उभे राहणे स्थान आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अंगले गव्हाणहून आल्यानंतर देवळाच्या चौकात येथे चरणचारी उभे होते। चरणचारी म्हणजे पादत्राणे नसताना सर्वज्ञ स्वामी इथे थांबले होते। ओठा करण्याची प्रवृत्ती होती, ती जाणून भक्तजनांनी ओटा तयार केला। नंतर सर्वज्ञांना ओट्यावर आसन झाले आणि असे हे स्थान आपण वंदन करतोय। हे स्थान वंदन करतोय ब्रह्म प्रकाशिका कथन स्थान। येथे त्यावेळेस आदित्याचे देऊळ व महालक्ष्मीचे देऊळ होते। या दोन देवळांच्या सांधीतील हे स्थान आहे आणि ह्या स्थानाची इथे लीळा सुद्धा आहे। पुढे गाभाऱ्यामध्ये